14 पासून आपण देवाची प्रीती ह्या विषयावरती आपण अभ्यास करतो आणि त्याच्यासाठी आपण योहान कृष्ण वर्तमानाचा 3रा अध्याय आणि 16 वचन आपण घेतलेले आहे. फॉर द स्टडी द लॉर्ड हॅज लेड अस अँड गिवन अस द स्क्रिप्चर दॅट इज Gospel of John chapter 3 verse 16. So there are the 4 things mentioned in that. आणि त्यामध्ये 4 गोष्टी नमूद आहेत. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. Means in God's love there is abundance. देवाच्या प्रीतीमध्ये भरपूर आहे, विपुलपणा आहे. जो कोणी देवाकडे येतो किंवा देवाचं प्रेम त्या वस्तू प्रगट करतो त्यामध्ये कुठल्या प्रकारे कमतरता नाही. In God's love there is no lack or limitation. There is an abundance in God's love. And second thing we saw that God so loved the world and gave his only begotten son. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली ती ही की देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि आपला एकुलता एक पुत्र त्या जगासाठी त्यांना दिला. So God's love, second thing is it shows that God's love is a priceless. We cannot measure, value it like so much. God loved so much. Whole world, everyone, every kind of mankind, the color, culture, the language, caste, everybody God loved. आणि देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्यानं कोणताही भेदभाव त्यामध्ये केलेला नाही. कोणतं रंग, रूप किंवा जात त्यानं पाहिलेली नाही, कुठल्या गोष्टी त्यानं पाहिलेल्या आहेत. त्यानं सर्वांच्या वरती प्रेम केलेला. And whosoever believeth in him, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो shall not perish. त्याचा नाश होऊ नये. Means God's love is a protective love. म्हणजे याचाच अर्थ की देवाचं प्रेम जे आहे ते संरक्षण करणारं आहे. And the fourth thing we are looking into is that God's love, whosoever believeth in him shall not perish but have an everlasting life. आणि मग चौथी गोष्ट जी आम्ही पाहत आहोत ते म्हणजे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. So in God's love there is no end limitation. It's a everlasting to everlasting. आणि देवाच्या प्रीतीमध्ये कोणतीही मर्यादा नाहीये. ते सार्वकालिकतेसाठी आणि सार्वकालिक म्हणजे त्याचा कोणताही अंतच नाहीये असं ते आहे. Why in God's love there is everlasting? Because he himself is a existing God, everlasting existing God. आणि कारण का देवाचं प्रेम जे आहे ते सार्वकालिक आहे कारण तो स्वतः अनंत असा आहे ज्याला कोणताही अंत नाही असा तो आहे. He is the Alpha and the Omega. He is the beginning and the end. आणि अल्फा आणि ओमेगा सुरुवात आणि शेवट हा तोच आहे. So in God's love there is no end at all. आणि देवाच्या प्रीतीमध्ये कुठंही आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये शेवट म्हणून नाहीये. So God has taught us from the through different characters we have seen that God's love doesn't end or stop when person dies or he lives this earthly life. आणि देवाच्या या प्रीतीचं उदाहरण घेत असताना उदाहरण दाखल आपण 3 व्यक्तिमत्वांचा अभ्यास केलेला आहे ह्यासाठी की जीवन जे आहे ते पृथ्वी तलावरच संपत नाही. त्याच्या जसं त्यांचं जीवन जे पृथ्वीवरचं जीवन संपतं त्याबरोबर देवाचं प्रेम हे संपत नाही हे पाहण्यासाठी. So to understand better now the recent one we have taken the character that is the life of Enoch. आणि समजून घेण्यासाठी आपण नुकतंच जे अभ्यासलेलं आहे हनोकच्या जीवनाच्या द्वारे that how he changed his history. आणि कसं त्यानं इतिहास पालटून ठेवलेला आहे. When he walked with the Lord. ज्यावेळेस तो देवासंगती चालला. Now scripture is very clear unto us that we have looked from Genesis chapter 5 verse 21 onwards. वचन आमच्यासाठी खूप स्पष्ट आहे ज्यावेळेस आम्ही उत्पत्ती याचा पहिला अध्याय 5th chapter 5वा अध्याय and verses 21 to 24 आणि 21 ते 24 वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो. Genesis chapter 5 verse 21 to 24. उत्पत्ती याचा 5वा अध्याय 21 ते 24 वचन. And Enoch lived 65 years and begat Methuselah. And Enoch walked with God after he begat
And all the days of Enoch were 365 years. And Enoch walked with God, and he was not, for God took him. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्यास मथुशाला झाला. मथुशाला झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्यास आणखीन मुलगे व मुली झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. See, here we need to understand that God has created us in His own image, in His likeness. आणि आम्हाला इथं हे समजून घेण्याची गरज आहे की देवानं आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं, त्याच्या समान असं घडवलेलं आहे. That's why in the Garden of Eden we see God came to meet, have fellowship with Adam and Eve. आणि म्हणून आम्ही एदेन बागेमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की देव हवा आणि आदामाला भेटण्यासाठी तिथे यायचा. Means God was walking with Adam and Eve. आणि म्हणजे याचाच अर्थ की देव जो आहे तो स्वतः आदाम आणि हवे बरोबर चालायचा. That means Adam and Eve also was walking with God. आणि ह्याचाच अर्थ असा आहे की हवा आणि आदाम सुद्धा देवा बरोबर चालत होते. So here we need to understand that God has created us with the purpose that we should walk with Him. आणि मग इथं आम्हाला हे समजून घ्यायची गरज आहे की आम्हाला देवाने ह्याचसाठी निर्माण केलेले आहे की आम्ही त्याच्या बरोबर चालावं. We should have fellowship with Him. That is what His desire is. आणि मग आम्ही त्याच्या संगतीत सहभागिता करावी ही त्याची इच्छा आहे. And then we see in chapter 3 of Genesis that how Eve disobeyed God's voice and she listened to the lie of the enemy, that is Satan. आणि मग नंतर आम्ही पुढे जाऊन पाहतो की कसं हवेनं जे आहे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि त्या सापाचं म्हणजे सैतानाचं तिनं ऐकलं. So we also in day-to-day life, God is expecting from us that we should walk with Him daily. आणि म्हणून आमच्या सुद्धा रोजच्या जीवनामध्ये देवाची हीच इच्छा आहे, ही अपेक्षा आहे आपल्याकडून की आम्ही दररोज त्याच्या संगती चालावं. But later we see Adam and Eve disobeyed God. They didn't walk with the Lord. आणि नंतर आम्ही पाहतो की आदाम आणि हवेनं देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, त्यांनी देवाबरोबर चालले नाही. So walking with God, it's our choice. आणि म्हणून देवाबरोबर चालणं ही आमची निवड आहे. He doesn't force us that we should walk with Him. आणि मग तो आम्हाला जबरदस्ती करत नाही की आम्ही त्याच्या बरोबर चालावं. So when God created, He blessed them. आणि म्हणून ज्यावेळेस देवानं त्यांना निर्माण केलं त्यावेळेस त्याने त्यांना आशीर्वादित केलं. Now we also, when we see that God has blessed us, we want only to receive the blessing. आणि म्हणून ज्यावेळेस देवाला आम्ही सुद्धा देव आम्हाला आशीर्वादित करतो, आम्हाला फक्त आशीर्वादच पाहिजे असतो. We want only blessings in our life. आणि फक्त आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादच हवे असतात. And we expect God to do for us in everything, every area of our life. आणि मग आम्ही देवाकडे अपेक्षा ठेवायला लागतो की देवाने आमच्या जीवनामध्ये सर्व काही सगळ्या गोष्टीमध्ये तर आमचं चांगलंच करावं. God should help me to excel in my studies. आणि देवाने मला सहाय्य करावे की माझ्या अभ्यासामध्ये मी उत्तम असा मार्ग मिळवावे. God should bless me with God give me good job. आणि देवाने मला चांगली नोकरी द्यावी. And then business, God to prosper us. आणि मग चांगला व्यवसाय द्यावा, देवाने माझी भरभराट करावी. God should bless me with a good health and strength. आणि चांगल्या आरोग्यानं आणि चांगल्या ताकद सामर्थ्यानं मला प्राप्त God should bless me with a good own house. आणि स्वतःचं एक चांगलं घर त्यानं मला द्यावं. God should bless me with a good vehicles. आणि चांगल्या गाड्या त्यानं मला द्याव्यात. God should bless me with a good clothing. आणि चांगलं वस्त्र त्यानं मला द्यावीत. In every aspect of our life we expect from God. आणि मग आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये आम्ही देवाकडून अपेक्षा करतो. No doubt our God is a God of blessing. He loves to bless us. आणि मग ह्यामध्ये शंका नाही की आमचा देव जो आहे तो आशीर्वादित करणारा देव आहे, त्याला आशीर्वादित करायला आवडतं. Now if we look into the chapter 5,
आणि जर आम्ही 5व्या अध्यायामध्ये पाहिलं, As we have studied early, but I just want to review a little bit and then we go further. आणि मग आधी जसं आपण अभ्यास केलाय पण थोडंसं आम्ही त्याचा पाठपुरावा घेणार आहोत आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत. Now, if you look into the chapter 5, there are the 6th generation are being mentioned. आणि मग जर 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं तर तिथे 6 पिढ्यांचं जी नावं आहेत, 6 पिढ्या यांचा उल्लेख तिथे केलेला आहे. So first generation we see that is Adam and Eve. आणि पहिलं जे पिढी आहे ते म्हणजे आम्ही पाहिलं आदाम आणि हवा. Then we saw that we read there that the second generation is Seth's generation. आणि मग आम्ही पाहिलं जसं दुसरं पिढी जी आहे शेत याची पिढी होती. And third generation is Enosh. आणि मग अनोश याची तिसरी पिढी होती. And then fourth generation is Canaan. आणि मग कना in the verse 12, 5:12, Canaan. केनानची And then fifth we read that Mahalalel. आणि 5वी जी पिढी आहे महललेल याची आहे. Then sixth is the Jared. आणि मग 6वी जी आहे यारेद याची आहे. So these are the 6th generation we read. आणि हे 6 पिढ्या आम्ही पाहिलेल्या आहेत. Now Adam and Eve disobeyed God. आणि आदाम आणि हवेनं देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. Now after sinning or disobeying God, आणि मग पाप केल्यानंतर किंवा देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यानंतर at least they should have realized and decided to walk with the Lord again. आणि मग त्यांनी निदान त्यांनी हे जाणून घेतलं आणि ठरवलं की पुन्हा आपण देवाबरोबर They चालायचं should आहे. have decided. विचार करायला पाहिजे होतं. आणि त्यांनी तेवढा तरी विचार करायला पाहिजे होता की आपण पुन्हा देवाबरोबर चाललं पाहिजे. Yes, we have done in the past, okay, it was a mistake, we did wrong, we disobeyed God. आणि ठीक आहे आम्ही चूक केली, आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. But they should have corrected their path and they should have obeyed God. That should have happened like that. आणि त्यांनी त्यांचा मार्ग जो आहे त्यांनी सुधारायला हवा होता आणि पुन्हा देवाच्या आज्ञेवरती आपल्याला चालायला हवं होतं. But whereas we don't read in the Adam's life and generation. आम्ही त्या पिढ्यांमध्ये आम्ही हे पाहत नाही, त्यांच्या जीवनामध्ये आपण याला वाचायला आपल्याला मिळत नाही. As we read in the Genesis chapter 3 that God created everything and in the God kept them in the Garden of Eden. He blessed them. Everything was nice. आणि जे उत्पत्तीमध्ये आम्ही पाहतो की देवानं सर्व काही निर्माण केलं, देवानं त्यांना आशीर्वादित केलं आणि त्या एदेन बागेमध्ये त्यांना ठेवलं. And we read that God used to come and have fellowship with them. आणि आम्ही हेही वाचतो की देव त्यांच्या बरोबर यायचा आणि सहभागिता करायचा. So we don't know how long it was going on. आणि मग आम्हाला हे माहित नाही की किती दिवस कितपत हे चाललं होतं, किती वर्ष ह्या गोष्टी घडत होत्या. But whereas we read about the Adam's life that he lived 930 years. पण जसं आम्ही आदामाच्या जीवनाबद्दल पाहतो तो 930 वर्ष वय होईपर्यंत जगलेला. But when he sinned against God, disobeyed God, he should have latter at least he should have repented and thought of walking with God again. आणि ज्यावेळेस देवाच्या आज्ञेचं उल्लंघन त्यानं केलं नंतर तरी त्यानं थोडासा विचार करायला पाहिजे होता, आपला मार्ग सुधरून पुन्हा तो देवाबरोबर चालायला हवा होता. So he lived 930 years. आणि 930 वर्षाचं आयुष्य तो जगला. But he did not walk with the Lord. We never read in the scripture. पण तो देवाबरोबर चालला नाही हे आपण वचनामध्ये आम्ही बघत नाही. So whereas at the end we read that he lived 930 years and he died. आणि मग शेवटी आम्ही पाहतो की 930 वर्षाचं आयुष्य तो जगला आणि तो मेला. Now Seth's life we see generation. आणि मग मी आता शेतचं जे जीवन आहे ते पाहतो. He lived 912 years. आणि मग तो 912 वर्ष तो जगला. So but nowhere we read about his life that he walked with the Lord. आणि मग ह्यामध्ये nowhere mentioned. कुठंच त्याचाही उल्लेख नाहीये की तो देवाबरोबर चाललेला आहे. Or Enosh, he lived 905 years.
किंवा एनोश जो आहे तो 905 वर्ष जगला, But- त्याचं आयुष्य सुद्धा कुठं देवाबरोबर चाललेलं दिसत नाहीये. Yeah, it is not mentioned that he walked with the Lord. आणि कुठे त्याचाही उल्लेख नाही की तो देवाबरोबर चालला. Then fourth generation we read that Canaan, he lived 910 years. आणि मग चौथी जी पिढी आहे केनानची, तो 910 वर्ष जगलेला आहे. But we never read here that he walked with the Lord. आणि मग इथंही आम्ही पाहत नाही की तो कुठं देवाबरोबर चाललेला आहे. Fifth generation we read that Mahalalel, he lived 895 years and he died. आणि मग महलाल याचं आयुष्य मी पाहतो की तो 965 वर्ष 895 वर्ष क्षमा करा तो जगलेला आहे आणि तो मेला. And Jared also lived 962 years and he died. आणि यारेज सुद्धा 962 वर्ष जगलेला आहे आणि तो मेला. So all of them lived a long life in their life. आणि प्रत्येक जण त्यांच्या जीवनामध्ये एक चांगलं मोठं आयुष्य ते जगलेले आहे. But nowhere we read that they walked with the Lord. पण कुठंच आम्ही हे पाहत नाही की ते देवा बरोबर चालले. But whereas we read that Enoch walked with the Lord. पण जिथं आम्ही हे बघतो की हनोक जो आहे तो देवा बरोबर Now चालला. who told him to walk with the Lord? आणि मग कोणी त्याला सांगितलं देवा बरोबर चालायला? God did not force him. देवाने काही त्याच्यावरती जबरदस्ती केलेली But नाही. it was his free choice that at the birth of Methuselah, I don't know what has happened, but we read that after the birth of Methuselah, he walked with the Lord 300 years. आणि मग मला माहित नाही की काय झालेलं आहे किंवा तिथं नमूद नाहीये की नेमकं काय कोणती घटना झालेली आहे. पण मथुशेलेच्या जन्मानंतर 300 वर्ष तो देवासंगती चाललेला आहे. So everybody, Adam, Seth, Enosh, Canaan, Mahalalel, Jared, everybody had a chance to walk with the Lord. आणि मग या सर्वांना मग अनोश आहे, महलेलेल आहे, काईन आहे, या प्रत्येकाला देवाबरोबर चालण्याची संधी होती. So they should have made a choice to walk with the Lord. आणि मग त्यांनी सुद्धा देवाबरोबर चालण्याची निवड करायला हवी होती. They lived a long life, no doubt. ते खूप चांगलं उत्तम आयुष्य ते जगले, यामध्ये शंका नाहीये. But we don't read that they never walked with the Lord. पण आम्ही हे आम्हाला वाचायला मिळत नाहीये की ते देवाबरोबर चालले. Means they enjoyed their life which God has given them. पण याचाच अर्थ की जे देवानं दिलेलं त्यांचं आयुष्य आहे ते त्याने उत्तमपणे त्यांनी अनुभवलं, उपभोगलं. Don't we think sometime we also sometime like that only? आणि मग कधी कधी आम्ही सुद्धा असंच करत नाही का? Or we need to search our heart and see we have received God's blessing, but we are not walking with the Lord. आणि मग आम्ही आमचा अंतःकरण आम्ही शोधायला पाहिजे आणि पाहायला पाहिजे. आम्ही देवाचे आशीर्वाद आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करतो, पण आम्ही देवाबरोबर चालत See, नाही. God never forces us. आणि पहा की देव आम्हाला कधी जबरदस्ती करत नाही. But it is our free choice that we need to decide to walk with the Lord. पण ही आमची जी आहे ती स्वतःची एक निवड आहे की आम्ही देवाबरोबर चाललं पाहिजे. Now, as we read in Enoch's life, आणि जसं आम्ही हनोकाच्या जीवनाविषयी बघतो, if we look at our life also, आणि जर आम्ही आमच्याही जीवनाकडे पाहिलं, if we are living a blessed, very good and comfortable life, आणि आम्ही सुद्धा एक खूप आशीर्वादित आणि चांगलं एक सुंदर असं जीवन जगत असू, suppose we have a good job, government job, आणि एक चांगला सरकारी नोकरी आम्हाला आहे, very good salary, खूप चांगला पगार आहे, very good job, चांगला नोकरी आहे, very comfortable job, खूप अति व्यवस्थित अगदी नोकरी आमची आहे, with all kind of facilities, आणि सर्व प्रकारच्या सुविधा आम्हाला तिथं आहे. we have got our own house, आम्हाला स्वतःचं घर आहे, we have got nice car, आणि खूप चांगली गाडी आमच्याकडे we आहे, are enjoying our life. आणि आम्ही आमचं जीवन जगत आहोत. Do you think we will think of God? तुम्हाला वाटते का आम्ही कधी मग एवढं सगळं चांगलं असल्यावर आम्ही देवाचा कधी विचार करणार Oh, आहोत? we may think also about God also sometime. आणि कदाचित थोडा वेळ कधी कधी विचार पण करू. And whatever God has blessed us with, we may give some things to poor because we got more. No, so we think sometimes, oh, we need to do some good work.
So let us help poor. आणि मग कदाचित त्यामधून आम्ही थोडाफार विचार करू आणि मग की अरे भरपूर आम्हाला देवानं दिलेलं आहे ना, मग कधीतरी थोडं चांगलं कर्म करण्यासाठी, चांगलं आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही काहीतरी गरिबांना मदत करू. Oh, sometime I have noticed, I have seen that. आणि कधी कधी मी पाहिलेलं आहे अशा गोष्टी. Not the rich people help the poor people. आणि म्हणजे श्रीमंत लोकच काही गरिबांना मदत To करतात. help poor and needy people, they need a heart. आणि गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्यांना ते अंतःकरण असण्याची Only आवश्यकता आहे. those who have got a heart of love to have mercy, or they have mercy on people, they only will help these people. आणि ज्यांच्या अंतःकरण प्रीतीनं भरलेलं आहे आणि ज्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये त्या लोकांच्या बद्दल कळवळा येतो, तेच लोक त्यांना मदत करणार आहेत. So, but in the life of these, all the 6 generation we see, they lived a blessed life. आणि मग ह्या 6 पिढ्यांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की ते खूप एक आशीर्वादित असं जीवन जगलेले आहेत. Now, whereas if you read the 5th chapter, they were also blessed with their children. They all had sons and daughters. आणि मग ते 5 पिढ्यांपर्यंत जर आम्ही पाहिलं तर त्या 6 पिढ्यांपर्यंत की ते सुद्धा आशीर्वादित झालेले आहेत, त्यांना सुद्धा लेकरं झालेली आहेत, मुली आणि मुली झालेल्या आहेत. Whereas we read in Enoch's life, when Methuselah was born, आणि म्हणजे अनोखाच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की ज्यावेळेस मथुशला जन्मला, maybe it may not be a problem there, I don't know. मग कदाचित तिथे काही समस्या असेल पण आणि नसेल पण माहित But नाही. seeing that God has blessed him with a beautiful child, he decided it is the creation of God, and he decided to walk with the Lord. आणि मग कदाचित खूप सुंदर असं लेकरू त्याला देवानं दिलेलं आहे आणि जे देवानं निर्माण केलेलं आहे, मग त्यानं ठरवलं की आपण देवाबरोबर चालायचं. Whereas we read in the even Romans chapter, if we read in chapter 1, आणि रोमकराचं पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा मी वाचतो there, God through the creation, he has revealed himself. He's been revealing on and continually to us. आणि मग देव सुद्धा त्याच्या प्रति रूपामधून परमेश्वर आम्हाला सुद्धा स्वतःला प्रकट करतो त्याच्या निर्मितीमधून. Just imagine. आणि कल्पना करा, We think, oh, it's a nature, like we sow the seed and it sprouts and it grows. आणि मग आम्ही आपण बघू, आपण म्हणू की अरे नाही हा काही निसर्गच आहे आणि एक बी आम्ही बघतो त्याला मोड येतो आणि ते वाढायला लागतं. But who has created this universe? आणि पण कोण ही सृष्टी, कोण ही निसर्ग निर्माण केलेला आहे? Take a seed, take whatever wheat, whatever you take seed and just break that. आणि कोणतंही एखादं बी घ्या आणि ते तोडून बघा, Dry. वाळलेलं. When we break it will become powder sometime, small pieces will be there. आणि मग ज्यावेळेस ते वाळलेलं बी आम्ही घेणार आहे आणि ज्यावेळेस आम्ही ते तोडणार आहे त्याचे छोटे छोटे तुकडे होतील, पावडर होऊन जाईल त्याची. But that same seed, when we take and sow in the soil, ज्यावेळेस तेच बी आम्ही घेतो आणि एका जमिनीमध्ये पुरतो, when the rain comes, ज्यावेळेस पाऊस येतो it sprouts. आणि मग त्याला मोड यायला लागतात, त्याला पालवी फुटायला लागते And it grows. आणि ते वाढायला लागतं. Mother takes care of a child in her womb for 9 months. आणि आई जी आहे आपल्या लेकराची 9 महिने आपल्या उदरामध्ये काळजी घेते. Oh, it is her child. तिचं लेकरू आहे. So much love. आणि इतकं प्रेम आहे. Oh, we just see the mothers, those who are carrying as a child, baby goes big. As the movement starts growing, they are very happy. आणि मग ज्यावेळेस एखादी आईची गर्भवती आहे, तुम्ही पहा तिला ज्यावेळेस लेकरू उदरामध्ये वाढत असतं, पोटाचा आकार वाढत असतो, त्याची हालचाल वाढत असते. Oh, she has carried the child for 9 months. आणि मग ती 9 महिने त्या लेकराला वागवते. Does she says that because I love her, I will not give that child a birth? आणि मग ती काय म्हणते का, असं म्हणू शकते का की मी त्याच्यावर खूप प्रेम करते, त्याला काही जन्म काय देणार नाही, मी असंच ठेवणार पोटामध्ये. Oh, she gives a birth to that child baby. आणि ती लेकराला जन्म देते. But the parents feed you milk and rice, daily whatever needed as it grows. आणि जसं ते लेकरू वाढतं, छोटं असतं, त्याच्या गरजेनुसार, त्याच्या वाढीच्या गरजेनुसार दूध असेल, भात असेल, पेज असेल, आम्ही त्याला द्यायला लागतो आणि तसं वाढवायला लागतं. My daughter is become almost to my height now.
आणि माझी मुलगी आता जवळपास माझ्या उंचीला आलेली आहे. We never pulled her and made her big. आम्ही काही तिला खेचून तिला वाढवलेलं नाहीये. How she grew. आणि कशी ती वाढली. It's not nature. It's God who gives a growth. आणि हे काही निसर्ग नाहीये, ते देव आहे जो वाढ देतो. It is our understanding that there is something, there is one God who is working behind this. आणि मग ही आमची समज आहे. आम्हाला माहिती आहे की समजलं पाहिजे आम्हाला की देव आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत, जो निसर्ग, जो ज्या गोष्टी आपण पाहतो आजूबाजूला, त्याच्या पाठीमागे देव आहे, ती शक्ती आहे जे हे घडवून आणत आहे. In the sky, आकाशात sun, moon, star, earth is rotating. आणि सूर्य, चंद्र आणि त्यांच्या भोवती आपली पृथ्वी देखील फिरतीये. Can you just imagine? काय तुम्ही कल्पना करू शकता? Just take something and do like this. Try to keep something and do like this. Will it remain okay? On this, if you keep for a while, maybe it may be there. But try to move like this. Will it remain there? आणि मग एखादी गोष्ट मी घेतली की त्याच्यावर ते मी ठेवण्याचा प्रयत्न केला, काही काळासाठी ठरेल, पण ती ज्यावेळेस हलवतो किंवा तिची जागा आम्ही हलवतो ते पडून जातं. काय राहील का ते स्थिर आहे? What do we read? What do we know? The geography that Earth moves, it rotates. आणि भूगोलामध्ये मी काय शिकतो की जी पृथ्वी आहे ती फिरत राहते ती. So when it is moving, we never fell down. आणि मग ज्यावेळेस ती फिरते आम्ही काही पडत नाहीये. We fall down because we are not seen our proper steps, or the stone is there, we didn't see. That's why, because people are busy with the mobile, they hit something and they fall. That is different. आणि आपण पडू, कदाचित आम्ही पायरी बघणार नाही, आमच्या तंत्रीमध्ये आम्ही असू, मोबाईल मध्ये आम्ही गुंग असू, त्यावेळेस आम्ही एखाद्या गोष्टीला ठेच लागेल आम्हाला, मग आम्ही पडू, ती गोष्ट वेगळी आहे. I felt so bad. I met one of I can say my daughter, you can say that her name is Janvi, on the way back from Ajmer to Miraj. आणि मला वाईट वाटलं. माझ्या मुलीसारखी जी रेल्वेमध्ये अजमेर पासून मिरजला येत असताना एक मुलगी मला भेटली आणि तिच्याशी मी बोलत असताना मला फार वाईट वाटलं या गोष्टी. When she was 3 months old, she lost her father. ज्यावेळेस ती 3 महिन्याची होती त्यावेळेस तिनं आपल्या पित्याला गमावलं. So when she shared the incident, it was really shocking. आणि ज्यावेळेस ती घटना तिनं माझ्या बरोबर बोलली, ती खरोखर खूप विचित्र आणि भयानक अशी घटना होती. What was the reason? How did he die there? आणि काय कारण होतं, कसं ते गेले? He had headphones. आणि मग त्यांच्या कानामध्ये ते हेडफोन घातलेले होते. He was crossing the railway line at that time. I don't know what mistake, and they didn't close the gate, and the road was open. So you're just crossing, and he didn't notice that there is a express, fast Shatabdi Express was crossing. आणि मग ज्यावेळेस ते त्या रस्त्यावरून जात होते, रेल्वे रूळ त्यांना पास करायचं होतं आणि काय गोंधळ होता माहित नाही, त्यावेळेस ते गेट पडलेलं नव्हतं आणि त्यावेळेस त्याच्या कानामध्ये सुद्धा त्याच वेळेस शताब्दी एक्सप्रेस तिथून जात होती. Very high speed Shatabdi Express goes, and he was quite far, I heard, but that wind actually pulled him inside. आणि मग तिनं जे मला सांगितलं की त्यांनी थोडाफार लांब होते असून काय आडवे गेले नव्हते, पण वारं जे होते इतकं फास्ट असते ती रेल्वे की त्याच्या वाऱ्यानेच त्यांनी खेचून घेतलं आतमध्ये त्यांना. In that incident he went away. आणि मग त्या घटनेमध्ये, दुर्घटनेमध्ये So what I'm त्यांचा मृत्यू झाला. trying to say is that because of our mistakes we fall or we lose something. आणि मग मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या चुकीमुळे आम्ही पडू शकतो किंवा आम्ही काहीतरी गमावू शकतो. Now Adam and Eve, it was their choice. They made a choice to listen to the Satan. आणि मग आदाम आणि हवानं ही त्यांची निवड होती, त्यांनी ते निवडलं की सैतानाचं ऐकायचं. Oh, they were hungry enough. They didn't have any choice. There was no option only. So they ate. That is a different case. आणि मारे ते भुकावलेले होते, आता त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं, काही पर्यायच नव्हता, म्हणून त्यांनी ते खाल्लं, ही गोष्ट वेगळी असते. But in the garden, every kind of fruit trees were available that they could eat sufficient. पण त्या बागेमध्ये प्रत्येक प्रकारचं फळं होती जे ते खाऊ शकत होते, भरपूरीनं असं ते होतं. So there was nothing lack. तिथं कोणतीच कमतरता So नव्हती. when everything is comfortable, blessed,
we think of enjoying our life beyond our blessings. आणि मग ज्या वेळेस सगळं काही आशीर्वादित असतं, पुरवठा भरपूर असतो आणि काहीच ती कमतरता नाही, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे चला आपण आपल्या जीवनाचा आनंद उपभोगूया. So that's why the money is danger. म्हणून पैसा हा धोकादायक आहे. Without money we cannot do anything. आणि पैशाशिवाय मी काहीच करू शकत But नाही. the scripture says money is the root of all evil. पण वचन आम्हाला सांगतं की पैसा ह्या सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे. In the ministry also I have cried and prayed. आणि सेवेमध्ये सुद्धा मी रडून प्रार्थना केलेली आहे. Lord, you bless me so that I can be a blessing to many. आणि देवा मला आशीर्वादित कर की जेणेकरून मी इतरांना आशीर्वादित करू शकू. But I thank God, God didn't bless me more. पण मी देवाला धन्यवाद देतो की देवाने खूप असं मोठं आशीर्वाद मला केलेला नाही. Sometimes I felt, hey, God didn't answer my prayer. आणि मी कधी कधी मला वाटतं अरे देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही But केलं. I think other way I think it is good God didn't give me more. पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाहायचं की देवानं चांगली गोष्ट आहे की देवाने मला जास्त नाही दिली. Today I'm walking with the Lord, I believe so. आणि आज मी देवाबरोबर चालत आहे कारण मी विश्वास ठेवतो. But when the money comes, don't know. पण ज्यावेळेस पैसा येतो आपल्याला माहित नाही. So God knows me better than myself. पण देव मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखतो. So maybe if He blesses me more, I may rebel Him or disobey or corrupt, So that's why God didn't bless me more beyond my expectation. आणि कदाचित जर देवाने मला खूपच दिलं असतं, कदाचित माझी मते भ्रष्ट झाली असती किंवा काय केलं असं मला माहित नाही, पण देवाला माहिती आहे. म्हणून देव योग्य प्रकारे आशीर्वाद. So in the 6th generation, what we read was they in every area of their life they were blessed. आणि मग 6व्या पिढीपर्यंत मी बघतो की त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये ते आशीर्वादित होते. And Seth, Enos, Cainan, Malil, and Jared, everybody had sons and daughters. आदम, शेत, महलेल, खानन हे सगळ्यांना लेकरं होती, सगळे आशीर्वादित होते. But whereas we read about Enoch's life is जिथं आम्ही हनोकाचं जीवन पाहतो, when God blessed him with a Methuselah, ज्यावेळेस त्याला मथुशेला झाला he was 65 years old. त्यावेळेस 65 वर्षाचा होता. Not necessarily there has to be a problem. आणि मग कदाचित गरज नाही की तिथं काही समस्याच असावी. But if we realize it is God, then we should grab him. आणि मग जर आम्हाला हे समजलं, आम्हाला कळलं की हा देव आहे आणि आम्हाला त्याला धरून ठेवलं पाहिजे. When of course I was into problem I was living a hopeless life. आणि ज्यावेळेस मी समस्येमध्ये होते, अनेक गोष्टी समस्या होत्या, एक आशाहीन जीवन मी जगत होतो. But in a meeting nobody called me, but when I heard the word of the Lord, those who are heavy laden burden, come unto me, I will give you rest. आणि मग त्या मीटिंग मध्ये काही कोणी मला बोलवलेलं नव्हतं, पण ज्यावेळेस मी देवाचं वचन माझ्याकडे आलं, अहो कष्टी व भाराखंचन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे माझा विसावा मी तुम्हास देईन. I felt the presence of God. आणि मी देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतला. That experience. आणि तो जे अनुभव आहे, I just said, मी म्हणू शकतो, Lord, if it is you, आणि मी म्हणालो की देवा जर तू आहेस, I don't want anything else in this world. आणि मग मला या जगामध्ये काहीच नको आहे, I just want you. मला फक्त तू हवा आहेस. And that day I decided to walk with the Lord. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की देवा संगती चालायचं, No turning back. अजिबात माघार नाही. And till today, God, by His grace, with His righteous hand, is holding my hand and leading me in His path. आणि मग तेव्हापासून आजपर्यंत देव माझ्या उजव्या हाताने मला धरून त्याच्या नीतिमत्वाच्या मार्गावरती तो मला चालवत आहे. So whereas here we read in Genesis chapter 5 verse 24, आणि जिथं आम्ही वाचतो की उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 22 verse, 22 वर्षांपर्यंत मी वाचू शकतो. Genesis 5:22, and Enoch walked with God after he begat Methuselah 300 years and begat sons and daughters. मथुशेला झाल्यावर हनोक 300 वर्षे देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या. But 21 verse says, and Enoch lived
and 5 years and begat Methuselah. पण 21व्या वर्षी सांगतं की हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्यास मथुशेलह झाला. So maybe seeing the blessings of God, he was grateful to God. आणि मग कदाचित ते आशीर्वाद पाहून तो देवाप्रित्यर्थ त्यानं आनंदी झाला असेल, आभार मानले असते. And with a gratitude heart, he dedicated his life to the Lord. आणि मग त्या आनंदाच्या हृदयानं त्याने स्वतःचं जीवन देवाला समर्पित केलं. He had many sons and daughters. That's what we read. After that also he had many sons and आणि daughters. मग त्यानंतर सुद्धा पुष्कळशी मुलं आणि मुली त्याला झालेल्या आहेत. So at the age of 65, when God blessed him with a son, आणि मग वयाच्या 65व्या वर्षी ज्यावेळेस देवाने त्याला एक मुलगा देऊन आशीर्वादित केलं, मथुशेलह, he decided to walk with the Lord. आणि त्यानं ठरवलं की तो आता देवाबरोबर चालणार आहे. Not 1 day, 2 day, 1 year, 2 year. फक्त 1 दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष असं नाही. No, he walked with the Lord. Scripture says 300 years with the Lord. आणि मग देव वचन आम्हाला सांगतं की तो देवाबरोबर 300 वर्ष चालला. What is the meaning of walk? आणि मग चालणं याचा अर्थ काय आहे? You know, walk is actually in another translation. If you look at, it says live. आणि मग चालणं याचा अर्थ दुसऱ्या भाषांतरामध्ये जर आम्ही पाहिला तर जगणं असं आहे. Means after God blessed him with a Methuselah, he begot son Methuselah. He lived a life with the Lord 300 years. आणि मग मथुशेलह झाल्यानंतर तो देवा संगती 300 वर्ष जगला. Walk means live with God. आणि मग चालणे याचा अर्थ देवाबरोबर जगणे. To be in harmony with him as you journey through life. A harmony, in one accord, one mind, in harmony. Oh, that is when we say, no, many times, oh, see, I was thinking the same thing you are telling about. That is now walking in harmony. आणि देवाबरोबर एक चित्ताने, एक मनाने तो येऊन तो जगला. म्हणजे प्रत्येक गोष्ट जो तो विचार, त्याच्या विचारामध्ये, बसण्या उठण्यामध्ये, प्रत्येकामध्ये तो देवाबरोबर होता. To walk with the Lord means देवाबरोबर चालणे म्हणजे listen to his commandment. त्याची आज्ञा ऐकणे, putting our faith in him, आणि त्यामध्ये आपला विश्वास ठेवणे, and work to follow his path. आणि मग त्याचा मार्गावरती चालण्याचा कार्य करणे किंवा त्याचा प्रयत्न करत राहणे. And when we do that, आणि ज्यावेळेस आम्ही हे करतो, God is pleased. आणि देव संतुष्ट होतो. What happened to, आणि मग हनोकाला काय झालं? he walked with the Lord. तो देवाबरोबर चालला, He lived with the Lord. तो देवासंगती राहील जगला. Everything day to day life he was doing with the Lord. आणि मग जे काही जो दररोजच्या जीवनामध्ये करायचा तो देवाबरोबर करायचा. Now many times in Corona season or what not, of course many people have their thinking, and with hygienic purpose, many people think we are not supposed to use our mobiles in washrooms. कोरोना झाल्यापासून प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या आरोग्याला दृष्टिकोनामध्ये ठेवून आम्ही विचार करत असतो. आपल्या आरोग्याच्या सवयी आम्ही जपतो की आता अलीकडे म्हणतो की आपला जो फोन आहे तो आम्ही वॉशरूम मध्ये आम्ही वापरला नाही पाहिजे. It will get infected. आणि त्याला अशावर दुष्परिणाम होऊ शकतात. So, likewise, as we think, many people think how we can pray in washroom. आणि म्हणून अशा प्रकारे पुष्कळ लोक असं विचार करतात, अरे वॉशरूम मध्ये कसं प्रार्थना करायची? Oh, that is not a holy place that we should pray there. आणि मग ती काही पवित्र जागा नाही की आम्ही तिथं प्रार्थना करायला. One of my senior pastors from Mumbai. आणि एक माझे पाळक आहेत जे मुंबईला आहेत, जे मला सिनियर आहेत. I learned a lot of things from his life. आणि मग त्यांच्या जीवनाकडून मी पुष्कळ गोष्टी शिकलो. He was a manager in a Mahindra & Mahindra company. आणि महिंद्रा कंपनीमध्ये ते मॅनेजर होते. So newly he came to the Lord and newly growing in the Lord. आणि मग ते नुकतेच प्रभूमध्ये आले होते, प्रभूमध्ये वाढत होते. Full of zeal, enthusiastic. आणि पूर्ण असं पॅशन करून अगदी उत्तेजित होऊन असं त्यांनी काम करत होते. So he was in prayer and fasting many times. आणि पुष्कळ वेळेस ते उपवास करायचे,
प्रार्थना करायचे. In company where you will find place to pray, will they give you a special room to pray? आणि मग कंपनीमध्ये कुठं प्रार्थना करायला जागा असेल त्यांनी काही एखादी रूम देणार आहेत का तुम्हाला प्रार्थना करायला? So in lunch hours he was fasting. So in lunch hours he used to go in the washroom आणि मग and spend time in prayer. आणि मग जेवणाच्या सुट्टीमध्ये ते वॉशरूम मध्ये जायचे आणि तिथं बसून ते प्रार्थना करायचे. That is a walking and living with the Lord. आणि मग ते देवाबरोबर चालणं आणि जगणं आहे. Whether you are sitting, whether you are sleeping, whether you are working, तुम्ही बसलेले असाल, झोपलेले असाल, कामामध्ये असाल, whether you are driving, गाडी चालवत असाल, living a life with Him. आणि देवाबरोबर जगणं. Many times when I drive, I have experienced when I am alone, especially, I enjoy the most the presence of the Lord. आणि मग ज्याच्या वेळेस मी गाडी चालवतो आणि विशेष करून मी एकटा असतो त्यावेळेस मला अधिक देवाच्या उपस्थितीचा अनुभव मी घेत That असतो. doesn't mean when somebody said I less experience. No, means I can openly talk loudly. आणि मग याचा अर्थ असं नाही की कोणी असल्यावर मला कमी अनुभव येतो, पण ज्यावेळेस मी एकटा असतो मी अगदी मोठ्यानं बोलू शकत असतो. Oh, I sing, I cry, I shout, I pray, say hallelujah. While driving also I will be saying that. आणि मग मी रड्ड वाटलं तर मी रडतो, मी गाणं म्हणतो, मी जोरात हालेलुया म्हणतो ड्रायव्हिंग करताना. That is the life of living with the Lord. आणि मी हे देवाबरोबरच चाललं आहे. Oh, can ladies while cleaning the vessels can they pray? काय स्त्रिया ज्या आहेत भांडी घासताना त्या प्रार्थना करू शकतात. Vessels are dirty, my hands are dirty. How can I pray? आणि मग भांडी घाण आहेत, माझे हात घाण आहेत, मी कसं प्रार्थना करू? Now the one question mark. मग पुन्हा एक प्रश्नचिन्ह. Your hand and vessels are dirty, I agree. आणि तुमचे हात आणि तुमची भांडी घाण आहेत मला मान्य आहे. What about your heart? तुमचं अंतःकरण असं. If your heart is clean, you will pray to God. आणि जर तुमचं अंतःकरण शुद्ध आहे तर तुम्ही प्रार्थना करा. Whether you are in the washroom or whether you are washing the vessels. आणि मग तुम्ही वॉशरूम मध्ये आहात किंवा तुम्ही भांडी धुत आहात. Okay, think of farmer. आणि मग शेतकऱ्याचा विचार करा. Especially those who grow the rice, they have to sow in the water. आणि मग विशेष करून जे भाताची शेती करतात त्यांना पाण्यामध्ये जाऊन त्या दलदलीमध्ये जाऊन त्यांना ते बी पेरायचे असतात. Can they pray? काय ते प्रार्थना करू शकतात? Oh, they cannot because their hands are dirty, legs are dirty, and the water, dirty water, no? आणि मग ते अरे कसं प्रार्थना करणार, हात घाण आहेत, पाय घाण आहेत, घाण पाणी आहे ना. Your heart is clean, you can pray there also. आणि मग जर तुमचं अंतःकरण शुद्ध आहे तुम्ही तिथेही प्रार्थना करू शकता. That is a life of living. आणि हे देवात जगण्याची एक पद्धत आहे. That is what I do. When I'm sitting, I'm doing anything, I'll be talking with God. All the time I'll be talking with God. आणि मग हेच मी करतो. मी बसलेलो असेल, जे काही मी करत असेल प्रत्येक वेळ मी देवाबरोबर बोलत असतो. And that is what Anup did. आणि मग हीच गोष्ट हनोकनेही केली. He walked with the Lord, means he lived a literal life with God. आणि तो देवाबरोबर चालला म्हणजे तो आपलं सगळं जीवन जे आहे त्याने देवा संगती जगलेला आहे. Not a moment he spent without God. आणि एक क्षण सुद्धा त्याने देवाशिवाय घालवलेला नाही. We think dark, no light, nobody sees. Let us go and enjoy our life. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे अंधार आहे ना, कोणी आपल्याला बघणार नाही, चला मग आपण जाऊन आपल्या जीवनाचा आनंद घेऊया. God separated day and night. Before God, everything is light only, no darkness. आणि देवानं अंधार आणि दिवस आणि रात्र त्यानं वेगळं केलेलं आहे. देवा समक्ष काहीच अंधार आणि रात्र आणि दिवस नाही. त्याच्या समक्ष तो स्वतः लाईट आहे, स्वतः प्रकाश आहे, सगळं काही प्रकाश. Everything is open, clear unto him. आणि सगळं काही त्याच्या समक्ष सदृश्य असं आहे. When you go train, airport you go, we have to scan our luggages. आणि मग आजकाल तर सुधारित गोष्टी आहेत. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण ज्यावेळेस एअरपोर्टला जातो, ट्रेनमध्ये जातो, आपलं जे सामान आहे, आपली बॅग बंद असते, त्यावेळेस ते स्कॅनिंग करून बाहेर निघते. Inside the bag, everything is packed, but it is clear for them. आणि मग बॅग पूर्णपणे बंदिस्त असते, पॅक केलेली असते, पण त्यांच्यासाठी सगळं काही दिसत असतं. What not scans have come, no? CT scan, Doppler scan, what not, so many scans have come. आणि किती प्रकारचे स्कॅनिंग आलेले आहेत. असं सिटी स्कॅन आहे, डॉपलर स्कॅन आहे. What can we see ourselves? आपण आपल्याला काय बघू शकतो आपण? But when we go in that scanning,
Doctor knows everything, what not and what is there. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्या स्कॅनिंगच्या मशीन मध्ये आपल्याला घालण्यात येते, आपल्या शरीरामधले आतल्या सगळे पार्ट्स डॉक्टरला लक्षात येतात की कुठं कमतरता आहे, काय झालंय, काय नाही. So doctor diagnoses, so this is the problem through the scanning. आणि मग डॉक्टर त्याचा उपचार लिहून देतो की ओ स्कॅनिंग मधून ही समस्या आहे. So if this machine which is created by man can scan people's body and things like this when you carry the luggage. आणि मग जर अशा प्रकारचं मशीन जे माणसाने निर्माण केलेलं आहे ते आपल्या शरीराचं स्कॅनिंग करू शकतो किंवा आपल्या सामानाचं स्कॅनिंग करू शकतो ज्यावेळेस आपण ते घेऊन जातो. So when we understand this, that we cannot hide anything from God. मग ज्यावेळेस आम्हाला हे समजतं, कळतं की आम्ही देवापासून काहीही लपवू शकत नाही. What I'm watching, आणि मी काय पाहत आहे, whether on mobile or anything, whatever I'm watching, to whom I'm looking, how I'm looking, everything God knows it. आणि मग मोबाईल वरती असेल किंवा काय असेल, जे काही मी पाहत आहे, जे कोणाकडे मी बघत आहे, कसं मी बघत आहे, सगळं देवाला माहिती. Everybody has got mobiles now. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. Nobody can see us what we are watching. आणि मग कोणी आम्हाला बघत नाही की आम्ही काय पाहतोय. But when we realize God is watching me what I am watching. पण ज्यावेळेस आम्हाला हे समजतं की देव पाहत आहे की मी काय बघत आहे. And when we take God and sit with God to watch anything. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाला घेतो आणि काही ज्यावेळेस आम्ही पाहताना आम्ही देवाबरोबर बसतो, naturally we will watch good things because we know God is with me watching what I'm watching. साहजिकच आम्ही चांगल्याच गोष्टी पाहणार कारण आपल्याला माहितीये की माझ्या बरोबर देव सुद्धा बघत आहे. So that will help us to live a life with God. आणि मग ही गोष्ट जी आहे आम्हाला सहाय्य करते की आम्ही देवा बरोबर जगण्यासाठी. Dear people of God, माझ्या प्रियानो, in the past I have done so many things in my life. आणि माझ्या भूतकाळामध्ये, माझ्या पाठीमागच्या जीवनामध्ये पुष्कळशा गोष्टी मी केलेल्या So many blunders I did. आणि पुष्कळशा चुकीच्या गोष्टी मी केलेल्या आहेत. I never bothered. I said, I didn't care of anybody. आणि मग मी कधी कोणाचा विचार केला नाही. मी म्हणायचं की मी कोणाची काय क्षमा बाळगणार नाही. Or I did thinking that nobody knows. आणि मग मी कदाचित वाटलं असेल की कोणालाच कळत नाहीये. But now, पण आता as I have accepted Jesus into my life as my personal Lord and Savior, Jesus. आणि जसं मी माझ्या जीवनामध्ये माझ्या येशूला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून मी स्वीकारलं. I know He is in my heart. आणि मला माहिती आहे की तो माझ्या अंतःकरणात He आहे. is with me. तो माझ्या बरोबर आहे. So whenever I'm talking, I keep on talking to Him because I know He is with me. आणि मग ज्यावेळेस मी बोलतो मी त्याच्या बरोबर बोलतो कारण मला माहिती आहे तो माझ्या बरोबर आहे. He knows our heart. तो आमचं अंतःकरण ओळखतो. Maybe outside we can hide, but He knows our heart. पण बाहेरून कदाचित आम्ही झाकण्याचा प्रयत्न करत असतो पण तो आमचं अंतःकरण ओळखणारा देव So आहे. in everything Enoch did, that he pleased God. आणि जे काय अनोखानं केलं त्यानं देवाला संतोषवण्याचा प्रयत्न संतोषवलं. Know this, that our God is a holy God. आणि हे जाणून घ्या की आमचा देव जो आहे तो पवित्र आहे. And suppose Enoch must have thought something wrong or bad or about somebody bad. आणि मग समजा जर अनोखानं कोणाच्या विषयी किंवा कुठल्याही गोष्टीविषयी वाईट विचार केले असतील Or any thinking of sinful attitude. आणि मग विचारामध्ये काहीतरी पाप केलं असेल. You think God, he walked with God means God was working with him. आणि तो देवाबरोबर चालायचा अर्थ देवही त्याच्याबरोबर चालत होता. So you think if he is following a wrong path, thinking wickedly, evil things, God will work with him? आणि मग जर तुम्हाला असं वाटतंय का की तो जर चुकीच्या मार्गावर चालला असेल, दुष्ट कल्पना, दुष्ट विचारांनी भरला असेल, देव त्याच्याबरोबर चालला असता का? No. नाही. Never. कधीच नाही. But Enoch walked so closely with the Lord. पण अनोख देवाबरोबर इतक्या जवळीकतेने चालला. God was pleased. देवाला आनंद झाला. And God said, आणि देव म्हणाला, अनोखा, I cannot live without you. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. Come, let us continue this journey. आणि चल हा प्रवास स्वर्गामध्ये चालू ठेवू. He's not dead. आणि तो मेला नाही.
Last week as I was in Ludhiana, आणि गेल्या आठवड्यामध्ये मी लुधियानामध्ये होतो. I visited Rampur Sadhu Sundar Singh's place, his house. आणि मग मी रामपूर या ठिकाणी साधू सुंदर सिंग ज्यांचं स्वतःचं घर आहे तिथं मी भेट द्यायला गेलो. Wonderful story. I was so much blessed to visit that place. आणि खूप सुंदर अशी गोष्ट आहे आणि मी खूप आशीर्वादित झालो तिथं जाऊन. And in his room, where he had a vision of Jesus Christ, in his room that his gown, his stick is there, everything is there in his room. आणि त्यांच्या त्या खोलीमध्ये जिथं त्यांना येशूचा दृष्टांत झाला, त्यांचा तो झगा आणि त्यांची जी काठी आहे सगळं काही तिथं आहे. How did they get that gown? आणि कुठून त्यांना तो झगा मिळाला? He was fasting for 40 days. आणि ते 40 दिवस उपास करत होते. So many wonderful testimonies about his life. आणि खूप खूप सुंदर सुंदर अशा साक्षी त्याच्या जीवनासाठी. He walked with the Lord so closely. आणि ते देवाबरोबर इतकं जवळीकतेने चालले. God told him once to put his hand into his pockets. आणि देवाने एकदा त्यांना सांगितले की तुझा हात तुझ्या खिशामध्ये घाल. He checked his gown, didn't have a pocket itself. आणि मग त्यांच्या सगळ्याला खिसाच नव्हता. And said, God, you're asking me to check in my pocket, but there is no pocket only for this gown. आणि मग ते म्हणाले देवाला, अरे देवा तू मला सांगतोस की माझ्या सगळ्याला खिशात हात घालून बघ पण ह्याला काही खिसाच नाहीये. God said, put your hand in the pocket and check it. आणि मग देव म्हणाले What की is there? तुझ्या खिशामध्ये हात घाल आणि बघ काय आहे. Again he's trying, he's saying, God, there is no pocket. आणि पुन्हा ते देवाला म्हणतात की अरे नाहीये देवा इथे खिसाच नाहीये. And God said, देव म्हणाला you don't have pocket, but you have everything. तुझ्याकडे खिसा नाही पण सगळं काही तुझ्याकडे, Because I am yours. कारण मी तुझा आहे. People have got pockets, everything, lockers, everything is there, but no God. आणि पण देवाकडे लोकांच्याकडं खिसा आहे, खिशामध्ये पैसे आहेत, लॉकर्स आहेत, सगळं आहे, पण देवच नाही. So many stories I can tell you now as I heard freshly, but one thing I want to tell you, as he was 40 days he was on fast. आणि मग पुष्कळशा गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो जसं मी ऐकलेल्या आहेत, पण जसं मी तुम्हाला सांगत आहे की ते 40 दिवस उपासामध्ये होते. He went very weak. आणि ते खूप अशक्त झाले. So then he once in a mountain, in a snow he was fallen with his bag and Bible, everything was fallen there. आणि मग त्या बर्फाळ डोंगरावरून ते खाली पडले आणि त्यांच्याबरोबर त्यांचं जे बॅग आणि बायबलचे होते ते पडलं तिथं. So there people noticed that who is this man who is fallen here. When they noticed the Bible and they sent a message, they came to the station and they sent a message to the missionaries. आणि मग त्यांना लोकांना लक्षात आले कोण हा माणूस पडलाय, त्याच्यामध्ये बायबल आहे. आणि मग त्यांनी त्या व्यक्तीला उचलला आणि तो बायबल असल्या कारणानं मिशनरी लोकांना हा मेसेज त्यांनी पाठवला. The missionary came and took him home. आणि मग त्या मिशनरी लोक त्यांनी आले आणि त्यांना घरी घेऊन गेले. Treated him well. आणि खूप चांगलं त्यांना त्याची काळजी त्यांनी घेतली. After becoming well, आणि मग त्यांनी पुन्हा चांगले झाल्यानंतर, आरोग्य त्यांना प्राप्त झाल्यानंतर he wanted to go further. आणि पुन्हा त्यांना पुढे जायचं होतं. And then they said, half of the way you can go with a horse, but further you cannot go. आणि मग त्यांनी सांगितलं की पुढे काही अर्ध्या रस्त्यापर्यंत तुम्ही घोडा घेऊन तिथे जाऊ शकता, पण पुढे तुम्हाला जाता येणार नाही. They gave a lot of money. आणि मग त्यांना पुष्कळशे पैसे त्यांनी दिले. He said he didn't take all money. He said whatever the need in amount he took, and he said I don't need all this. आणि मग तेवढं काही सगळे पैसे त्यांनी घेतले नाही, जेवढं गरज होती तेवढं त्यांनी पैसे घेतले आणि ते म्हणाले की मला या सगळ्याची गरज नाहीये. And I'm going now and I may not come. Take note of that. आणि मग ते म्हणाले की मी चाललेलो आहे, कदाचित मी येणार नाही, लिहून घ्या. So he went. आणि ते गेले. So after he went, then no news, no message, like Sadhu Singh is gone, no news. आणि मग ते गेल्यानंतर कुठलेही पुन्हा त्यांचा कुठला निरोप आला नाही, काही नाही. साधू सुंदर सिंग गेले मग काहीच निरोप त्याच्याबद्दल कोणतीच बातमी आली नाही. People had a lot of search, literal search they did, आणि मग लोकांनी पुष्कळसं त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. Thinking that maybe some wild animal must have attacked him, or he must or in weakness, or he died in fallen somewhere. आणि मग कदाचित त्यांनी हाही विचार केला की कुठल्या तरी जंगली
प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला असेल किंवा त्या अशक्तपणामध्ये कुठेतरी मरून पडले असतील, or somebody must have killed something. Oh, with all that they searched a lot. कुणी त्यांना मारून टाकलं, पुष्कळ त्यांनी त्याचा शोध घेतला. But finally, पण शेवटी they found his stick and his cow. आणि शेवटी त्यांना त्यांचा झगा आणि काठी त्यांना प्राप्त झाली. No body. शरीर नाही. What I'm trying to tell you, dear people of God. मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय, Not just a Hanok. हनोकच फक्त नाही, Sadhu Sundar Singh walked with the Lord so closely. आणि साधू सुंदर सिंग सुद्धा देवाबरोबर खूप जवळीकतेमध्ये चालले. God took him. देवाने त्यांना घेऊन गेले. Today it is our choice. आणि आज ही आमची निवड आहे. It's not a force. आणि ही आम्हाला काही जबरदस्ती नाहीये. Whether should we walk or not. आम्ही चालावं किंवा नाही, We have to decide. आम्हाला ठरवायचं आहे. Our God is a holy God. आपला देव हा पवित्र देव In आहे. 2 Timothy 1:9 he says, आणि दुसरे तिमोथी याच्या पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलेला आहे, He has called us with his holy calling. आणि त्यानं आपल्याला त्याच्या पवित्र पाचारणानं बोलवलेलं आहे. And he expects us, as he is holy, we should be holy. आणि तो आमच्याकडे हीच अपेक्षा करतो की जसं आम्ही पवित्र आहोत, तो पवित्र आहे, तसं आम्हीही पवित्र This, असावं. our walk, day-to-day life should be holy as he is holy. आणि मग याचा अर्थ आमच्या दररोजचं जे चालणं आहे, जगणं आहे, त्याचं जसा तो पवित्र आहे तसं ते पवित्र असलं पाहिजे. As God is a holy God, आपला देव हा पवित्र देव आहे. we need to live a holy life. आम्हाला एक पवित्र जीवन जगलं पाहिजे. Walk with the Lord in holiness. आणि हनोक पावित्र्यामध्ये देवाबरोबर चालला. So closely he walked. आणि खूप जवळीकतेमध्ये तो चालला. Means God walked so closely with Enoch. म्हणजे याचा अर्थ की देव सुद्धा इतक्या जवळीकतेमध्ये हनोका संगती चालला That God took him. की देवानं त्याला घेऊन गेले. What a privilege. आणि किती सुंदर असं संधी आहे. Enoch is not a dead. आणि हनोक काय मेला नाही, God took him. देव त्याला घेऊन गेला. He's continued his journey till today. He is alive in heaven. आणि त्याचा तो प्रवास तसाच चालू राहिला. आजही तो स्वर्गामध्ये जिवंत आहे. What I want to encourage you today is आणि आज मी तुम्हाला काय उत्तेजन करत आहे, decide. ठरवा. It's our choice ही आमची निवड आहे. whether to walk with the Lord in holiness or not. आणि त्या पावित्र्यामध्ये देवाबरोबर चालावं किंवा नाही. 6 generation we read, आणि 6 पिढ्या आम्ही पाहतो. they lived a blessed long life. आणि ते एक आशीर्वादित चांगलं उत्तम जीवन जगले. But nowhere we read that they walked with the Lord. पण आम्ही कुठंच पाहत नाही की ते देवाबरोबर चालले. But whereas we read about Enoch's life, तर जिथं आम्ही अनोखाचं जीवन पाहतो, he walked with the God. तो देवाबरोबर चालला. And he was not because God took him. आणि ते नव्हते कारण देव त्यांना घेऊन गेला. Today if we walk our life, if we live our life with God, आणि जर आज आम्ही देवाबरोबर आपलं जीवन जगलं, one day God will also lift us up. आणि देव आपल्याला सुद्धा एक दिवस घेऊन जाईल. What it will be an honor unto us that when we are alive, Christ shall come with his glory and we shall be taken up as we are. आणि किती सन्मानाची गोष्ट ही आपल्यासाठी असणार आहे की ज्यावेळेस आम्ही जिवंतच असणार आहे, येशू येऊन तो आपल्या शरीरासह आम्हाला घेऊन जाईल. I don't know, I believe. आणि I don't know, but I believe. मला माहित नाही पण मी विश्वास ठेवतो. I may not also die. मी सुद्धा कदाचित मरणार My नाही. Christ shall return in his glory आणि माझा देव त्या गौरवामध्ये तो येईल. and we all shall be taken up as we are. आणि जसं आम्ही आहोत तसं देव आपल्याला घेऊन जाईल. So let us prepare our heart this night to आणि walk आमचं with the अंतःकरण आम्ही तयार करूया.